गुड मॉर्निंग मित्रांनो, मी धीरज जिंगळे स्वागत करतो नवीन एका ब्लॉगमध्ये. माहिती आहे आपल्याला खूप उशीर होते व्हिडिओ टाकायला. याआधी पण एक दिवस मी शूट केला पण अपलोड नाही करता आला. तर काम मी करतोय, गॅप होतोय ब्लॉगमध्ये. तर सध्या खूप गोष्टी चालू आहेत. आता मी परवाच माझ्या शेअर मार्केटच्या क्लासला मी ॲडमिशन घेतले. सध्या आपण ओला उबेरचं पण काम करतोय, पण नाईटला चालू केले सध्या आता. तर आत्ता पण आपण निघालो होतो 2:30 वाजता. एक ट्रिप पण नाशिक फाट्यापासनं राहटणी केली आणि मला ॲडव्हान्समध्ये स्वारगेटची ट्रिप आलेली आहे. वाकडपासनं जर आपण आलोय कस्टमरच्या लोकेशनला, कस्टमरचा आधीच कॉल आलेला आहे. तर आपण लोकेशनला आलोय आणि सध्या आपलं काम आपण थोडंसं डायव्हर्ट करणार आहे. म्हणजे मेन जे मी पर्पजसाठी ओला उबेरला घुसलो होतो की बाबा आपण आपलं जे बिझनेस लोन आहे ते क्लिअर करायचे आणि नंतर मला माझं शेअर मार्केट जे आहे ते फुल टाईम घ्यायचे. तर ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी की मी आधी माझा बिझनेस होता, माझं गारमेंट शॉप होतं 8 वर्ष. कोरोनामध्ये डाऊन झाल्यामुळं मी लोन क्लिअर करण्यासाठी काहीतरी करावं म्हणून नोकरी करण्यापेक्षा मी कॅब घेतली आणि आता 2-2.5 वर्ष जास्त झालेत मला, माझं लोन क्लिअर झाले. आता मी सेविंग चालू केलेली आहे आणि एक आता 3 ऑगस्टपासनं भोसरीला स्पाईन रोडला मी एक आहे फोरेक्स मार्केट क्लासेस, त्यांचा आता मी करतोय. आता हा क्लास माझा 5वा क्लास आहे, 5th. आपण व्हिडिओ शूट करत होतो तेवढ्यात कस्टमर आले मधीच. तर ठीक आहे, एजेड होते, 2 जण होते. तर त्यांना स्वारगेट बस स्टँडला सोडायचं होतं. आर्मीमध्ये होते, सो माझे वडील पण आर्मीमध्ये होते. तर गप्पा करत गेलो, टाईम कसा गेला कळलं नाही आणि सोडलं त्यांना आत्ताच. आणि आपण आता स्टेशन साईडला निघतोय. एक आली होती मला हडपसर, पण नाही घेतली. नंतर रात्री रिझर्वेशन ट्रिपला बघितलं तर भारत माता नगर दिघी. मग आता याच्यानंतर माझ्याकडे 5:15ची एक ट्रिप आहे, पिंपरी सौदागर ते स्टेशन, 300 काहीतरी. आणि तिथून लगेच एक पुढची मला 6:30ची मिळाली आहे भारत माता नगर दिघी, म्हणजे आमच्या साईडची. तो घेतली. आता आपल्याला स्टेशन पासून एक ट्रिप मिळायला पाहिजे तर आपलं काम होईल. थोडं स्लोच होईल. काल झालं होतं ठेकठेक काम आपलं, तर हरकत नाही. एखाद दिवस मागं पुढं झोप पण घेतली पाहिजे, कारण गोळ्या वगैरे चालू असतात माझ्या, सो झोप पाहिजे. तर बघूया. तर अशा प्रकारे सध्या काम चालू आहे. आणि मार्केटमध्ये पण आहे ना, ओला उबेर, रॅपिडो, भारत टॅक्सी ट्रिपा नाही पडत आहेत. लाखो लोकांचे अकाउंट ब्लॉक होतात आहेत, ID ब्लॉक होतात आहेत. उबेरवाले ट्रिप, उबेरमध्ये तर मी सांगतो एवढं स्लो झालंय ना काम. आधी कंटिन्यू ट्रिप असायच्या उबेरला, तर आता सध्या एक 8-15 दिवस झाले ट्रिपच नाही आहेत. जसा का पाऊस झाला त्याच्यानंतर एकदम स्लो झाला. उलट पावसामध्ये काम असतं, तर आता उलट झालंय का कामच नाही स्टेशनला. आणि मीटरला ऍग्री होत नाही उबेरला बऱ्यापैकी. तरी आता मी कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करतोय. काल पण आपल्याला एक स्टेशन पासून 25 रुपयाची ट्रिप मिळाली, 19 किलोमीटर, 475 बाकी माझे रिझर्वेशन. आता मग मी काय काम चालू केले तर रिझर्वेशन ट्रिपला जास्त भर देतो. तिथं आपल्याला मीटरपेक्षा पण जास्त कधी कधी रेट मिळून जातो. ऍटलिस्ट मीटरचा तर रेट मिळतो. सो काम थोडंसं स्मार्ट करा. वेळ जातोय जास्त, मान्य आहे, पण त्यातल्या त्यात मॅच करण्याचं बघा. मी सध्या ते करतोय. एक 3 ते 4 माझ्याकडे रिझर्वेशन असतात. 1200, 1300, 1500पर्यंत रिझर्वेशन. आणि 700-800 जेवढं करता येईल मधल्या वेळेमध्ये. जो रिझर्वेशन 2 रिझर्वेशन ट्रिपच्या मध्ये जो गॅप असतो, त्यामध्ये एखादी जी मिळेल ती ट्रिप करतोय. त्याने काय होतं, जे मोकळं फिरायचं आहे ना ते मॅच होऊन जातं. तर कधी कधी मोकळं पण जावं लागतं. ते आता पार्ट ऑफ बिझनेस आहे आपला, कारण त्याच्याशिवाय तर होणार नाही. असं तर होणारच नाही की एक ट्रिप सोडल्यानंतर लगेचच त्याच लोकेशन पासून आपल्याला दुसरी ट्रिप मिळेल, किंवा मिळेल तरी आपल्याला जायचंय त्या डिझायर लोकेशनला मिळेलच असं नाही. सो थोडंसं काम करताना विचारपूर्वक करा, सांभाळून करा, गाडी नीट चालवा. मी तर एकदम व्यवस्थित चालवतोय. तर ठीक आहे, बऱ्याच गोष्टी आहेत. आता मार्केट डाऊन झालेलं आहे, हरकत नाही. माझी तर मी तर म्हणतो कंटिन्युटी मोडली आहे. एक ऑपरेशन पण झालं मध्ये, त्याच्यामुळे आहे ना मी आराम घेतला. 2-3 महिने झाले. व्हिडिओ पण व्यवस्थित नाहीये. ट्राय करतोय, व्हिडिओ शूट करतोय, कधी एडिट करतोय, कधी नाही करत आहे. काय होतं, गॅप पडला ना काम करू वाटत नाही परत. सो माइंडमध्ये खूप असतं की नाही, आपण जे आपले खाली लोक जोडले त्यांना आपल्याला गॅप असं काय वाटेल. पण ठीक आहे, ट्राय करतोय बेस्ट ऑफ बेस्ट देण्याचा. आपण काही गोष्टी सुरू पण करणार आहे, क्लास वगैरे फोरेक्सचे किंवा इंडियन स्टॉक मार्केटचे, त्याचा पण अपडेट येत राहतील पुढं. तर ट्राय करतोय, इथून पुढे कंटिन्यू व्हिडिओ येत राहतील. तर बघूया आता इथनं पुढे आपल्याला नेक्स्ट ट्रिप कुठली मिळते. तर आपण आहे कोकणे चौकात. आपल्याला स्टेशन पासून तर नाही, वाकडेवाडीपासून एक बानेरची ट्रिप आली ती 153, ती केली. आणि इकडं आता माझ्याकडे 5:15ची रिझर्वेशन आहे. तर मग म्हणलं चला नाश्ता करू जाऊ. तर कोकणे चौकात काय नव्हतं,
तर ठीक आहे, याच रोडला थांबलो. इथनं काही 2-1 किलोमीटर आपलं लोकेशन असेल. तर थांबलो इथंच. आता एक 5:15 अजून एक 15-20 मिनिटानं 15 मिनिटानंतर आपल्याला लोकेशन येईल. तर ठीक आहे, ती करून तिथनं पुढं आपल्याला शुक्रवार पेठेतनं एक दिघीची पण पडली आहे ट्रिप. तर 2 ट्रिप आहे आपल्याकडे आता 300-350च्या. तर बघूया किती वेळ लागते. आलोय आपण इथं. कस्टमरला सोडले. कस्टमरला ऑफर होते बहुतेक 245 रुपये बिल झाले. आपल्याला 311 रुपये काहीतरी मिळाले. ते उबेर सध्या असंच करते, कस्टमरला ऑफर होती. काल पण माझा एवढा वेळ कस्टमरला समजून सांगत होतो ही गोष्ट की आम्हाला वेगळं दाखवतोय, तुम्हाला वेगळं दाखवतोय, समजूनच घ्यायला तयार नाही. शेवटी लोकेशनला या म्हटले आणि गेल्यावर 5 मिनिटानंतर माझ्या साईडनी कस्टमर निघून गेलं, मला दिसलं ऍपमध्ये. तर मला कॅन्सलेशनचे मिळाले, पण शेवटी ट्रिप कॅन्सल झाली ना. ठीक आहे, ती कॅन्सल झाल्यामुळे आपल्याला दुसरी ट्रिप मिळाली मीटरनुसार 25 रुपयांनी. पण तेच होतंय ना, परत एक्सप्लेन करा, परत सगळं सांगा. जवळपास अर्धा तास गेला होता स्टेशनला काल. तर ठीक आहे, आता इथनं बघूया आपण कुठं. आता आपल्याकडे एक 6:30ची रिझर्वेशन आहे. आता 1 तास आहे. जर मला दुसऱ्या ऍपला उबेरला आहे रिझर्वेशन, जर बाकी ओला आणि रॅपिडोला जर पडली तर मी उबेरची कॅन्सल करेल ट्रिप. प्लॅटफॉर्म नंबर 6च्या इथं थांबलो होतो आपण. तर आपल्याला एक 98 रुपयाची वाजली आणि 212 काहीतरी दाखवलं. एअरपोर्ट 6 किलोमीटर पटकन घेतली. आलोय कस्टमरच्या लोकेशनला, कॉल केलाय, येतो बोललेत. झालाय आपला ड्रॉप. तेच म्हणलं 6 किलोमीटरचे आपल्याला 215 रुपये कसं काय. एक स्टॉप ऍड होता 1.5 किलोमीटरला, तर ते सोडलं आणि आता आलो एअरपोर्टला. मित्र होते, एकाला ड्रॉप करायला आलेत. ठीक आहे, आता इथनं बघूया. इथली पुढची ट्रिप आपण कॅन्सल केली, कारण इथनं शुक्रवार पेठेत एमटी जायचं आणि तिथनं परत दिघीला मला ते काय व्यवस्थित नाही वाटलं. 11-12 किलोमीटर एमटी जायचं. त्याच्यापेक्षा इथंच बघूया एअरपोर्टला काय वाजतंय का. वाजायला तर पाहिजे, अजून तर काय नाही वाजली ट्रिप. बघूया किती वेळ लागतोय आपल्याला पुढे नेक्स्ट ट्रिप पडायला. परत एअरपोर्टला एक छोटीशी ट्रिप घेऊन आलो. 146 रुपये एअरपोर्ट सोडले कस्टमरला. बघूया आता. बाहेर तर काय वाजलं नाही, कारण 300 गाड्या दाखवते आणि 500 कस्टमर दाखवते. नवीन त्यांनी काढले ते पॅसेंजर शो करायचं. तर आता बघूया, परत बाहेर थांबू. अशीच एखादी छोटी राईड पडली तरी चालते, म्हणजे ती रिझर्वेशन आपण जी कॅन्सल केली आणि आपल्याला एअरपोर्ट जी पडली होती ती मॅच झाली आपलं काम. तर ठीक आहे, बघूया. पडायला पाहिजे इथनं, पण नाही असं वाटते. गाड्या भरपूर आहेत. तर आणि वातावरण भरले बरं का बाहेर, म्हणजे वारं एवढं सुटले, असं वाटतं जोरात पाऊस येईल. तर ठीक आहे, पाऊस पण गरजेचा आहे. आणि एक सांगायचं राहिलं, जंतर मंतरला जी स्ट्राईक चालू आहे नीटचा विषय जो चालू आहे, तर माझी पण इच्छा झाली होती त्यांना काहीतरी डोनेट करावं फूड वगैरे. पण तिथनं व्हिडिओ बघितला की ऑलरेडी त्यांच्याकडे जास्त फूड आले. स्विगीला लोक काय करतात जगभरात ना, त्या विद्यार्थ्यांचं जे उपोषण चालू आहे त्यांना मदत करतात. तर उपोषण बी म्हणजे चांगल्या पद्धतीने चालू आहे, पण दिल्ली पोलीस जरा जास्तच करतात. ठीक आहे, बघूया. आपला सपोर्ट तर आहे CJP ला, कॉकरोच जनता पार्टी. शेवटी युथच्या कामी येणार आहे.